म्हणजे खूप सुंदर अरे पण असं. ठीक आहे, पण ते असं करणारच ना. आता तू कोणीही केलं तरी ते काय पण असं करणार आपल्याला आहे, तोंड कोण वाकडे करणार आहेत का पुढे. नेक्स्ट इयरपासून स्पर्शला स्वतः करायचं आहे. यावर्षी फक्त तो मस्ती करत होता. नेक्स्ट इयर तू स्वतः करणार आहे टीचर म्हटल्या. गुंडू तू बनवणार ना नेक्स्ट टाइम, काहीतरी कुक करणार ना, सँडविच बनवशील ना नेक्स्ट टाइम तू. कमी आम्ही स्पर्शच्या स्कूलमध्ये आलो आहे आणि कॉम्पिटिशन होतं. एकदानी हे बनवलं आहे व्हेज क्लब सँडविच आणि मुजिटो बनवलं आहे. त्याच्यामध्ये फायरलेसमध्ये काहीतरी बनवून दाखवा असं सगळं होतं. हा बघा स्पर्श इतकी गडबड झाली की मला नाही बनवायला मिळालं. ब्लॉग वगैरे विचार केला होता ब्लॉग बनवीन. आता बघूया हे टेस्ट करतील जज आणि बोलतील. बघू शकता ते सगळे पॅरेंट्स आणि स्टुडंट. स्पर्श काय बनवले तुम्ही? व्हेज क्लब सँडविच काय बनवलं आहे? हां ते बघा जिजाचं क्लीन करते आता रेडी आहे. बघू शकता जिजाचं फर्स्ट क्लासवाला जे मला आवडतं व्हेज क्लब सँडविच आणि ह्याच्यामध्ये मोजिटो बनवलं आहे. गुंडू असं नाही करायचं हे. आता हे जज आलेले आहेत. खूप फास्ट झाल्यामुळे मी ब्लॉग करू शकलो नाही. ठीक आहे बघूया. थँक्यू सर ते प्रिन्सिपल सर आहेत आणि असं काय टीचर्स आहेत. आणि हा बघा हा इकडे शेफ इकडे बसला आणि मम्मी पप्पांना कामाला लावलं. आता सगळे गेले. आता हे क्लास टीचर आहेत परीक्षा. आता त्या टेस्ट करतात. फर्स्ट चालू इकडे गाडी पूर्ण आणि आम्ही खूप लेट आलो. चालू दे. आणि हा पुढचा क्लास आहे. तर आम्हाला आमचे जे स्पर्शवाले जितके पण होते ना पॅरेंट्सची त्यांची मुलं ते सगळे गेले. आम्ही आज स्कूलमध्ये सगळ्या स्टँडर्डला एक कॉम्पिटिशन आहे कुकिंग कॉम्पिटिशन फेस्टिवल असतो. त्याच्यामध्ये सगळी जी मुलं आहेत ती काही ना काही बनवतात. त्याच्यामध्ये फायर यूज होणार नाही, फायर लेस असतं. तर सगळ्यांनी काही ना काही बनवतात. तर चालू आहे बघा गिव्या आणि तिला चॉपिंग करताना लागले दाखवलं. आणि चॉपर एवढा डेंजर आहे ना बापरे अख्खं डेंजर पूर्ण कट झाला इथं तुम्ही बघू शकता. तर तिला काय ना मग हिने काय केलंच नाही सगळं मीच केलं मग. स्पर्श चला. एक बरं झालं की गौरव सोबत होता कारण त्यांनी ना शॉपिंग केलं पटापट. कारण मी चॉपर ना विसरून गेलेली आणि ते सगळं माझे कामं गौरवने फास्ट केली आणि गौरव आल्यामुळे फास्ट झालं. मेन म्हणजे त्यांचे एक्सप्रेशन म्हणून मला वाटलं की त्यांना खूप आवडलं ते. टीचर कसे बोलतात तुमचं आहे फर्स्ट प्राईज. आणि त्यांना ॲक्च्युली हे सगळं बघून खूप आवडलं. व्हेज क्लब सँडविच म्हणजे नॉन फायर रेसिपीमध्ये इतकं सुंदर तिथं ते ना प्रिन्सिपल आणि ते जज जे पण आलेले मॉकटेल हां त्यांचं एक्सप्रेशन असं होतं ना हे बघ म्हणजे खूप सुंदर. अरे पण ठीक आहे, पण ते असं करणारच ना. आता तू कोणीही केलं तरी ते काय असं करणार आहे, तोंड कोण वाकडे करणार आहेत का पुढे पुढे. स्पर्श नसतं ना ते टीचर सोबत असं बोलून आपल्या समोर करणं वेगळं आहे. पण त्यांच्यासोबत मला कळलं की बाबा मॉकटेल एक नंबर झाला. आणि जेव्हा क्लब सँडविच खाल्लं ना एकदम त्यांना असं वाटलं असेल की तुझं नाही का जसं तू बिर्याणी खाताना काय बोलतच नाही म्हणजे वेगवेगळे फ्लेवर म्हणजे येतात. हां म्हणजे तुला त्यांना आवडलं खूप आवडलं. म्हणजे मी हॅप्पी झाली की इतकं लेट झालं. ठीक आहे रे. नंबर पण तो वेगळा खरंच पार्ट आहे. सांगते हे पार्टिसिपेट करणं पॅरेंट्सनी तर हे सगळं टीचर स्कूलची चांगली ॲक्टिव्हिटी आहे, आवडली मला. आणि नेक्स्ट इयरपासून स्पर्शला स्वतः करायचं आहे. यावर्षी फक्त तो मस्ती करत होता. नेक्स्ट इयर तू स्वतः करणार आहे टीचर म्हटल्या. गुंडू तू बनवणार ना नेक्स्ट टाइम, काहीतरी कुक करणार ना, सँडविच बनवशील ना नेक्स्ट टाइम तू. डबल डेकर केक बनवणार. 10 बनव. थँक्यू गौरवमुळे सगळं पॉसिबल झालं कारण मला हे लागलं नाही तर मी हे जे रक्त बघून ना तू ॲक्च्युली त्या हातात नको प्रेशर येत आणि मग ते रक्त येऊ शकतं परत. मला खूप प्रॉब्लेम झाला तर गौरवने इतकं सुंदर मॅनेज केलं ना आणि सगळं व्यवस्थित केलं. मला सिरियसली मी नाही करू शकले. ॲक्च्युली मी ब्लॉग करण्यासाठी सगळं घेऊन आलो होतो पण आम्ही इतकं लेट झालो ना की म्हणजे माईक वगैरे सगळं रेडी होतं. फोनमध्ये स्पेस चार्जिंग सगळं मेंटेन होतं. पण सगळे आम्ही जेव्हा आलो तेव्हा सगळे पॅरेंट्स जात होते. मग ॲक्च्युली टाईम होता 10 ते 12 होतं. तर टाईम होता त्याच्यामुळे आम्हाला त्यांनी करू दिलं. ठीक आहे बोलले जज येतील ते दुसऱ्या क्लासमध्ये गेले आणि नंतर आम्ही बनवलं आणि मग ते आले. हा मग आता जाऊया घरी. स्पर्श चल. हा बघा स्पर्श आणि ही बघा स्पर्शची स्कूल किती मस्त आहे. वाव किती मोठी. स्पर्श खूप मजा आली आज. तू मला सांग काय बनवलं होतं मम्मा डॅडीनी? व्हेज क्लब
सँडविच. व्हेज क्लब त्याला काय वाटतं माहिती का ते चीज टाकल्यानंतर चीज टोस्टच आहे, कारण मी त्याला ते देते ना मग चीज टाकलं का त्याला फक्त एवढंच वाटतं की चीज टोस्ट आहे. चला. आणि काय बनवलं ड्रिंक मध्ये मॉकटेल काय ज्यूस हातपाय धुतले का नाही विचार. नाही आणि हातपाय ना धुतले, जा हातपाय धुवू. चलो. हा फायनली आलो घरी. घेऊया. मजा आली. मला खूप दुखतंय रे हे बघ ह्या किती भयानक आहे. थांब मी तुला बँडेड घेऊन आलो. पहिला मला जिथं पण क्लिनिंग नाही करत ना माझं डोकं फिरलंय.